आता बघा, आता आई आतमध्ये येईल, उजव्या ड्रॉवर मधून सॅनिटायझर काढेल आणि हात धुवेल. मग बाबा येतील, चार्जर मागतील, मग ती चार्जर देईल, मग हात परत घाण झाला म्हणून परत सॅनिटायझरनी हात धुवेल. तुला फार टेन्शन आलंय का? टेन्शन वेडाच का? मला अजिबात टेन्शन आलेलं नाही. आणि तुला गंमत माहितीये का, माझ्याकडे ना जादूचं पाणी आहे. हे बघ, ते मी असं हातात घेणार आणि असं आपल्या अंगावर फेकणार, मग आपण एकदम अदृश्य होऊन जाऊ. हं? गंमत बघ आता. काय काय हवं? चार्ज करायचं. एक मिनिट दे फोन इकडे. काय काय आहे? मैत्रेयी, प्रत्येक गोष्टीची एक पद्धत असते. आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये होतो. समोर पेशंट होता, त्याच्यावरती ऑपरेशन होणार होतं. अशा वेळेला तू धाडकन आतमध्ये घुसतेस आणि आरडाओरडा करतेस. ते ऑपरेशन थिएटर आहे, तुझ्या नाटकाचं थिएटर नाही. डू यू गेट इट? अरेच्चा, तुम्हाला दिसतीये का मी? म्हणजे नाही, एक कन्फ्युजन आहे. मी नाटकात नाही काम करत, मी ना कार्टून फिल्म्सला व्हॉइस देते. मोठ्यावर. हे मिस्टर अँड मिसेस पारसनीस, हे सर्जन आहेत आणि ही अॅनेस्थेटिस्ट, आणि मी यांची नापास मुलगी. स्टॉप दिस मैत्री. तू आता लहान नाही आहेस. इट वॉज व्हेरी व्हेरी एम्बॅरेसिंग. सगळी माणसं इतक्या विचित्र नजरेने आमच्याकडे बघत होती. उरलेला ऑपरेशनचा वेळ आम्ही एकमेकांच्या नजरेला नजरही देऊ नाही शकलो. सॉरी. सॉरी सॉरी म्हटलं की संपलं का सगळं? हा, ऑपरेशन थिएटरमध्ये एंटर करायची एक प्रोसिजर असते. आम्ही ते हिरवे कपडे घालून गंमत म्हणून हिंडत नाही आतमध्ये. ती सगळी रूम डिसइन्फेक्ट केलेली असते. समोर पेशंटची बॉडी ओपन असते, त्याला इन्फेक्शन होऊ शकतं. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तू डायरेक्ट आत घुसतेस आणि आरडाओरडा करतेस. व्हॉट रबिश इज दिस? काय पद्धत आहे ही? ओके ओके ओके, सॉरी, माझी चूक झाली, मला माफ कर. मला आता गिल्टी वाटते. नाउ व्हॉट? एक मिनिट. आपण काहीच बोलायचं नाहीये का पुढे? काय बोलायचं? 2 वर्षाची मुलगी मला भेटलीच नाहीये, जिने मला सध्या फोन सुद्धा केलेला नाहीये. ज्याशी काय बोलायचं? मला नाही काय बोलायचं. तुम्ही आला होतात का भेटायला? हा, तू सदा फोन सुद्धा केला नाहीयेस मला. कसं करणार फोन? कसं येणार तुला भेटायला? दहशत केवढी आहे तुझी? तुला मागच्या दिवाळीला आम्ही भेटायला येणार होतो, पण तुझी सक्त वॉर्निंग होती, तू सांगितल्याशिवाय भेटायला यायचं नाही. कारण त्याच्या मागच्या दिवाळीत तुम्ही माझ्याशी भांडला होतात. सॉरी, तू तू आमच्याशी भांडली होतीस. मी नव्हते भांडले, तुलाही माहितीये. मैत्री, तुला आठवतंय का नीट? का मी आठवण करून देऊ तुला? काय बोलतेस तू? तुला आठवतंय का मी नव्हते भांडले, तू माझ्याशी भांडली होती. तू सुरुवात केली होती. तुमची टिपिकल बायकी भांडणं बंद करा. तू टिपिकल पुरुषासारखं बोलू नकोस. तू टिपिकल बायकी वाग आणि मी काही बोलूही नको. काय टिपिकल बाईसारखं बोलले रे मी? ओके, तू पुरुषासारखं बोललीस, ठीक आहे. आय एम सॉरी. कालपेल ठेवली घरे तुझ्या जिभेवरती सर्जरीची. सतत टोचून बोलत असतोस मला.
बाय बाय. का आत्ताच का? कितीदा सांगितलं मी तुला, असं ऐन ऑपरेशनच्या आधी ना मला प्लीज इरिटेट करत जाऊ नकोस. काय मला तिकडे जाऊन काम करायचं असतं. मला तुझ्यासारखी अशी बाहेरून कुमक नाही मागवता येत. या डॉक्टर मेहता, मला जरा मदत करा. मला हौस नाहीये तुझ्यासारखी मिरवण्याची. मला करता येतं इतरांबरोबर वाटून काम. मी मिरवते? फोन बघ तुझा. आतापर्यंत 1000 अपडेट्स केले असेल तू. बॅटरी उतरली फोनची. नको तुझा चार्जर आणि नको तुझं बॅटरी. माझ्या ऑफिसमध्ये लावतो मी. जा केबिन मध्ये जाऊन ना चोरून काहीतरी खा आणि मग ओटी मध्ये येऊन ना माझ्या कानात अशा ढेकरा दे. पॉसिबल आहे तू इम्पॉसिबल. प्लीज थांबा तुम्ही. तुम्ही दोघं कधीच नाही का मोठे होणार? सर, पेशंट रेडी आहे. आलो. तुम्हाला दुसरं ऑपरेशन असेल तर सांगा, आम्ही जातो. मला रोज खूप ऑपरेशन्स असतात मैत्री. तू अपॉइंटमेंट न घेता आलीस. बोलल्याशिवाय जाऊ नकोस मैत्री. आई बाबांची पण अपॉइंटमेंट घ्यावी लागते का? हे बघ, ते खूप बिझी आहेत. आपण खरंच त्यांना कळवायला हवं होतं निघायच्या आधी. तुला पण असं वाटतंय की माझी चूक आहे? अगं, फार गुंतागुंतीच आहे हो माई हे सगळं. पण म्हणजे ह्यांच्यात सबमिट घडवण्यासाठी आपण काहीच करू शकत नाही का? ते तसं नाहीये. खरं म्हणजे काय आहे ना की तुम्ही फार साधी माणसं आहात आणि आमच्याकडे जरा ही सगळी कॉम्प्लिकेशन्स आहेत. पण होईल सगळं व्यवस्थित. तुम्ही काही काळजी करू नका. आणि आता मैत्री गेली आहे ना, ती बोलेल त्यांच्याशी. मैत्रीला समजून घेतलं पाहिजे हो तिच्या आई वडिलांनी. ती पोर काय भावनेच्या भरात मनात येईल ते भडबड बोलून मोकळी होते. ती जे काही बोलेल ते पोटात घ्यायला पाहिजे, कारण तिच्या मनात कधीच काहीच वाईट नसतं. खरंय, भावनेच्या भरात बोललेल्या गोष्टी सोडून देता आल्या तर माणसामधली भांडणं खूप कमी होतील. पण माई काळजी करू नका. दादा गेलाय ना, तो घेईल सगळं सांभाळून. मला काय वाटतं, मी एकदा बोलावं त्यांच्याशी. कशाला? काय घोळ घालून ठेवले तुमचे, तुम्हाला माहिती आहेत ना. नलिनी, अगं असं का बोलतेस तू त्यांना? अहो, तुम्हाला माहित नाही माई. नसलेल्याला असलेलं करतात, असलेल्याला नसलेलं करून ठेवलंय. असं सगळं हे केलेलं आहे ह्यांनी. मग असलेल्याला कसं नलू, अगं ती गोष्ट वेगळी होती. तो वेगळा गैरसमज आहे. ह्या वेगळ्या मुद्द्यावर चर्चा चालली. म्हणजे गैरसमज आहेत ना. कसं काय बोलणार तुम्ही त्या माणसांशी? नको. अगं नलू, कसं आहे ऐकून घे. कसं आहे, म्हणजे मी आणि अभय एकाच वयाची पडतो ना, त्यामुळे डॉक्टर अभय जास्त मनमोकळेपणाने माझ्याशी बोलू शकतात असं मला वाटतं. म्हणून माझ्याशी एकदा चर्चा केलेली बरी. ते काही नाही माई, तुम्ही मला त्यांचा नंबर द्या. बघू. माई, आम्ही निघतो. नाहीतर बोलायचे थांबणार नाहीत. बघा, इतके वर्ष संसार करू नये माझ्याबद्दल हा अविश्वास. इतकी वर्ष संसार केलाय ना, म्हणूनच हा विश्वास आहे तुमच्याबद्दल. चला आता. बरं ठीक आहे, चला. अरे माई, नमस्कार करते. हा, पडलीस पाया? आता आता काय म्हणलं होतं मी? काय 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 आता मी पड. अय्या, नाही. अहो माई, अहो तुला काय सांगितलं होतं? पाया पडलीस तर खबरदार. हो. मग पुन्हा पडलीस तर बघ. नाही नाही पडणार. तुम्हाला पडायचं पाय? नाही, मी आता काढता पाय घ्यावा म्हणतोय. बरं माई, निघतो. हा, हो हो, या.
माई हा देवघर कुठे आहे म्हणजे हळद कुंकू आहे? अगं आता एवढी पाया पडलीस ना, आणि देवघर म्हणशील तर आमचं सगळं घर म्हणजे देवघरच आहे. वा वा क्या बात आहे माई. आय शुड रिअली टेल यू, आय एम व्हेरी व्हेरी इम्प्रेस्ड बाय यू. बापरे. माई साखरपुडा होईल ना यांचा? आता ते दोघंही बोलून येत आहेत ना, त्यानंतर आपण निर्णय घेऊ, नाही का? आणि मी आहेच ना, तुम्ही अगदी निश्चिंत राहा. येऊ? अरे नाक्यावरचं काम विसरलोच का? थांबा, नाक्यावर काहीही काम नाहीये, इकडे या. संपूर्ण प्रवासात मी तुम्हाला काहीही बोलले नाही, बोलले का? नाही. शहाण्या मुलीसारखी वागले ना मी? हो. तुम्ही आता शहाण्या मुलासारखं वागायचंय. मला एक सांगा. आलो. नाही, कुठेही जायचं नाही, इथे उभे राहा. तुम्ही त्या मैत्रिणीच्या आई वडिलांबद्दल काय बोललात? दे हॅव पास्ड अवे. म्हणजे म्हणजे ते या जगात नाहीत. अहो, हे असं काही चुकून आपण माईंच्या समोर बोललो असतो तर त्या आईला काय वाटलं असतं? वाईट वाटलं असतं. माईंचा जिवंत मुलगा आणि जिवंत सून यांना तुम्ही वरती स्वर्गात पाठवलं. अहो, काय बोलता तुम्ही? चुकलं माझं. तसं चुकलं नाही माझं, कारण माझी काही चूक नाही. हे बघ, मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो की आपला सौमित्र आहे ना, त्यांनीच मला असंच आणि ह्याच शब्दात सांगितलं होतं, हर पॅरेंट्स हॅव पास्ड अवे. हिची खोटी शपथ घेताय? नाही ग, खोटी कशी घेईल? अहो, मग माझा मुलगा खोटं बोलतोय? नाही, मला दादावर 100% विश्वास आहे. अहो, तिचे आई वडील जिवंत असताना तो त्यांना का ठार मारेल? अगं मग मी तरी माझ्या आईची खोटी शपथ का घेईन? उगीच तुमचं काही सांगता येत नाही. तुमचं कधी लक्ष असतं का आमच्या कोणाच्या बोलण्याकडे? सगळे तुमचे ते 4 डोळे आणि डोकं कशात? तर त्या विटेमध्ये. आईची खोटी शपथ घेतली. शी शी नाही शी. ग, खोटी नाही घेतली, मी तुला सांगतो. खोटी शपथ घेतली. एक मिनिट. काय मगापासून खोटी शपथ चाललंय तुझं? मी आपलं ऐकून घेतो, तर बडबड 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 चालूच आहे. आणि बघ, मी आता तुझं काय वाटेल ते बोलणे ऐकून घेणार नाहीये. मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही. हा, जाऊ दे ना, कशाला उगीच आपल्यात. आत्ता दूध का दूध, पाणी का पाणी कर देंगे. मी सौमित्रीला फोनच लावतो आणि हा फोन संपल्यानंतर तू मला सॉरी म्हणायची तुझ्या मनाची तयारी ठेव. लाऊड स्पीकरवर लावा. हे बघ, लगेच स्पीकर ऑन केला. हा, ऐका. हा बाबा बोला. व्हॉट इज दिस नॉनसेन्स? यू नो हाऊ मच बिग हॉर्स मिस्टेक यू हॅव डन? अरे तुला कळतंय का तू किती मोठी घोडचूक केली असते? हा? तू असं खोटं का सांगितलंस की तिचे आई वडील नाहीयेत म्हणून? अरे चुकून जर आम्ही माईन पुढे त्याबद्दल काही बोललो असतो तर काय वाटलं असतं त्यांना? हा? त्यांच्या जिवंत मुलाला आणि सुनेला म्हणजे मैत्रेयीच्या आई वडिलांना स्वर्गात पाठवायला का टपलात रे तुम्ही? हा? काय बोलता बाबा? हे 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 मी बोलत नाहीये, हे तूच काल माझ्याशी बोललेला आहेस. माझ्या मनाचं काही बोलत नाही मी.
एक मिनिट, मी काय बोललो? कधी? केव्हा? नीट नीट सांगा ना जरा. कधी म्हणजे काय? काल सकाळी मी जेव्हा आंघोळ करून आलो पण मी कपडे घातले नव्हते म्हणून तू माझ्या अंगावर चिडलास, रागवलास, बरोबर की नाही? तेव्हा मी तुला काय म्हणालो? मी तुला म्हणालो की बाबा आम्हाला मैत्रेयीच्या आई वडिलांना भेटायला जायचंय, बरोबर? तर त्यावर तू मला काय म्हणालास? काय म्हणालो? हर पॅरेंट्स हॅव पास्ड अवे, बरोबर की नाही? बोललास की नाही? अहो बाबा, मी काय म्हणालो होतो ते एकदा नीट आठवून बघा. मैत्री तिच्या आईबाबांच्या बाबतीत खूपच सेन्सिटिव्ह, म्हणजे दे हॅव पास्ट इश्यू आहे. अच्छा, ठीक आहे. म्हणजे तू पास्ट इश्यू आहे असं म्हणालास काय? आणि तुम्ही आईला काय सांगितलं? पास्ट अवे. म्हणजे झालं आता काय, माझे ऐकताना स्लिप ऑफ टंग झाली आणि बोलताना थोडीशी गडबड झाली, त्यामुळं असं झालं असेल. पण ठीक आहे, काही अडचण नाही, मी घेईल सांभाळून. नशिबी आई ऐकत नाही. मला सगळं कळलंय रे सौमित्र. बाबा, हा गुड लक. हा, आणि हे बघ, गुड. आपल्याला इंग्रजी नाहीये, मग कशासाठी बोलायचं? सॉरी, परत माफ कर. काय झालं? काही नाही, आपल्या टेन्शन मध्ये थोडंसं कॉमिक रिलीफ. ही रूम ना मला गिळतीये. असं वाटतं की कुठल्याही क्षणी असे हात येतील, मला धरतील आणि आ करून खाऊन टाकतील. चल आपण बाहेर बसू. चल. चल निघूयात आपण. थांबू ना थोडा वेळ. तुला कळत नाही का, त्यांना माझ्यात काहीही इंटरेस्ट नाहीये. त्यांना फक्त शरीर फाडायचे आणि पैसे कमवायचे. बाबा शरीर फाडतात आणि आई भूल देते. अगं, फक्त फाडून काही भागत नाही, नंतर परत जोडावं पण लागतं. प्लीज जोक करू नकोस. जोक. बरं, सॉरी. सगळ्यात जास्त राग कुठल्या गोष्टीचा आला माहितीये का? मी जेव्हा तुझी ओळख करून दिली त्यांना, तेव्हा त्यांनी साधी दखल सुद्धा नाही घेतली रे. म्हणजे त्यांना काहीच फरक नाही पडला. असं कसं असू शकतं? म्हणजे मी तिथे एवढी ऑपरेशन थिएटर मध्ये गेले, तिथे मी ओरडून त्यांना सांगितलं की मी लग्न करते. केवढी मोठी गोष्ट आहे ही. नॉर्मल केस मध्ये आईबाबांची रिॲक्शन काय असली असती की बाबा कुणाशी लग्न करतेस, कधी कधी ठरवलंस तू, कसं केलंस, आम्हाला का नाही कळवलं? पण त्यांचं काहीच नाही, यांना काही फरकच नाही पडत आहे. स्वतःच्याच विश्वात मशगूल असतात सारखे. बघितलंस ना, आणि आमच्या केबिन मध्ये माझा साधा फोटो सुद्धा नव्हता. तुम्हाला सरांनी केबिन मध्ये बोलवलं.